ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी देशी टमाटे गावरान टमाटे बघा कुठे मिळतात का, रानात हुडकले तर मिळतात. आणि मिळाली की त्याची भाजी त्याचा गरगटा करून बघा आणि त्याची एकदा चव घ्या. मस्त असा हे आंबूस आंबूस गरगटा लागतोय. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे देशी टमाट्याचा गरगटा. तर आजकाल आता बऱ्यापैकी देशी टमाटी दुर्मिळ झालेली आहे. ती मागच्या 15-20 वर्षापूर्वी बगल तिकडे देशी टमाटी उगवायची. मग ती बांधुऱ्यावर असो, करंड्यावर असो, रानात पडीक जिथं रान आहे तिथं असो, आणि त्याची लोक देशी टमाट्याची चटणी असेल, देशी टमाट्याचा गरगटा असेल, अशा वेगवेगळ्या भाज्या करून खायची. पण आजकाल आता कोण अपदात बसत नाही आणि सहजासहजी झाडं पण ती दिसत नसल्यामुळं त्याला त्याची भाजी कोण करून खात नाही. तर आत्ता आपल्या बांधावर 2-3 झाडं उगवलेली होती आणि ती घरच्यांनी चांगली सांभाळली ती. तर त्या देशी टमाट्याला आता चांगली देशी टमाटे लागलेली आहे, ती पिकलेली आहे ती. तर आता ती तोडून आणतो आणि तोडून आणून लगेच आपण देशी टमाट्याचा गरगटा कसा करतात ती प्रक्रिया आणि ती पाककृती आज बघू. आता ही जी देशी टमाट्याचं झाड आहे, ही असंच येतं, ह्याला काय लावा बिवायची गरज नाही. ही फक्त कुठेही मग उसात येईल किंवा कुठल्या बांधुऱ्यावर येईल, दंडाच्या कडेने येईल. आणि विशेष म्हणजे त्याला कुठलंही खत द्यायची गरज नाही. जे काही नैसर्गिक कर्ब असतं आपलं जमिनीतलं, त्याच्यावरच ती वाढतं. आणि ही जी देशी टमाटा आहे, ह्या टमाट्याला कुठल्या फवारण्याची पण गरज नाही. ह्याच्यावर रोगराई खूप कमी येते. ह्यातली एकदम लाल लाल भडक टमाटे घ्यायची, थोडी पुसायची, ज्या धुळबिळ असते, आणि अशीच खायची. मस्त लागते ती, गुळचट गुळचट. लहानपणी असले टमाटे लय खाल्लेले आहे ती, म्हणजे मीच खाल्ले तर असं नाही, गावाकडल्या बऱ्याच पोरांनी आणि बऱ्याच माणसांनी टमाटे खाल्लेले असतील. आणि ह्या टमाट्याच्या प्रत्येक जणाच्या काही ना काहीतरी आठवणी असतील. ह्या टमाट्यात नीट करण्याजोगं काही विशेष नसतं. एखादं दुसरं किडकं मिडकं असलं तर ती बाजूला काढून टाकायचं आणि ह्याची देठं तेवढी व्यवस्थित काढायची. आणि एखादं नासकं नुसकं असलं तर तेवढं काढायचं. ही टमाटे धुयाला आणि स्वच्छ करायला एकदम सोपी असते ती. ह्याच्यावर थोडा धुळण फपुटा असतो. 2-3 वेळा पाण्यात खंगळी की त्याच्यावरचा फपुटा धूळ लगेच निघून जातो. डाळ किती घेतली? 2 पुसं. 2 खोंग होय. 2 खोंग घेतली. आता हे गरगटा करताना टमाटे आणि टमाट्यात तुरीची डाळ शिजायला टाकणार आहे. एकत्र दोन्ही टाकणार आहे. वेगवेगळी पण आपण शिजायला घालू शकतो, पण आम्ही एकत्र शिजवणार आहे. कारण ही एकत्र शिजवली तर ह्याची एक जीव होऊन ती पण चव लय भारी लागते. त्यामुळे टमाटी आणि तुरीची डाळ अशी एकत्र शिजायला टाकणार आहे आता. दहा 15 मिनिटात टमाटी आणि डाळ शिजते ती. तोपर्यंत आपण मसाल्याचं सामान तयार करून घेऊ. मग त्यात लसूण सोलणं असेल, कांदा चिरणं असेल. शिजली का? होय. आता ही फुन्नी द्यायला साहित्य घेतले. त्या साहित्यात 2 कांदा आहे ते चिरलेलं, खोंगा दीड खोंगा शेंगदाणा आहे, किसलेला खोबऱ्याचा तुकडा आहे, ही 15-20 लसणाच्या पाकळ्या, 2-4 ठोंब आहेत कोथिंबीरीचं बारीक तोडून घेतलेत, आणि ही कढीपत्त्याची वाळलेली एक 7-8 पानं आहे ती. इकडं जिरे आहे एक चमचाभर, मोहरी आहे चमचाभर, मीठ आहे चमचा दीड चमचा, लाल चटणी आहे. तर ती लाल चटणी चांगली 2-2.5 चमचे आहे, आणि 1 चमचाभर हळद आहे. एवढं हे साहित्य घेतले आणि ह्याची आता फुन्नी द्यायची.
लय लेट होतोय आपल्याला. कसली आखीच हो. दोन पळ्या तेल ओताय. कांदा टाकायचा. पहिल्यांदा कांदा टाकायचा. परतून घ्यायचा कांदा. ही जिरी, ही मोहरी, हे आता लसूण, ही खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणा, तिखट, हळद, मीठ, हे आता गरगटा. तुम्ही अगोदर लय खायचा ना हे गरगटा करून हा, देशी टमाटर. लय खायचं आम्ही पहिला. छान लागायचं म्हणून. आजकाल आता काय कोण करतच नाही तसं असं. कोण करते? बारकी आहे ती म्हणते ती टमाटी. आता मोठी आणते ती इकाची. बोलण्याचा बरोबर लय फरक पडायला लागले आता. आधी आम्ही गरगटा म्हणायचो आणि आता काय म्हणते ती भाजी. कशाची बी भाजी, पालकाची भाजी असो, बटाटो असो, टमाटा असो, म्हणजे भाजीच. आणि पहिलं आम्ही म्हणायचो कोरड्यास. कोरड्यास तर म्हणायचं बंदच झालं. बंद झालं. म्हणायचोच आम्ही कोरड्या. काय केलंय? केलंय कोरड्यास. कशाच? वांग्याची. हे आमचं आपलं गावंडाळ बोलणं. शिले आता बस जेवायला. भारी झाली भाजी. आम्ही पहिलं असंच खात होतो ना. चांगली व्हायची. ज्वारीची भाकर आणि देशी टमाट्याचा गरगटा एकदम अशी मस्त भाजी लागते. एक नंबर म्हणू शकतो. आंबूस आंबूस अशी टेस्ट आली ह्याला. का तर टमाट्याला मुळातच थोडा आंबूसपणा असतो. तर असा हा देशी टमाट्याचा गरगटा. तर मी सांगतोच प्रत्येक व्हिडिओमधनं की ही भाजी चांगली असते, ह्याची चव चांगली असते. पण प्रत्येकाने ही भाजी खाऊन बघितली पाहिजे. प्रत्येकाने ही जी टेस्ट घेतली पाहिजे. आणि गावाकडच्या ज्या काही दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी आहेत त्याचा एकदा अनुभव घेतला पाहिजे, अनुभूती घेतली पाहिजे. आणि ही शरीरासाठी पण खूप असे पोषक असणारे हे गरगटे आहेत. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा.
आणि नंतर भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.